बघा, ज्या संख्यांमध्ये 1 असतो त्या संख्यांचा स्क्वेअर काढणं खूप सोपं असतं. 1चा स्क्वेअर काढायचा असेल तर 1 हा चा स्क्वेअर 1च आहे. 11चा स्क्वेअर कसा काढायचा? 11चा स्क्वेअर कसा काढायचा? 11मध्ये 1 ही संख्या किती वेळा लिहिलेली आहे? 2 वेळा लिहिलेली आहे. किती वेळा लिहिलेली आहे? 2 वेळा. मग काय करायचं? 2 पर्यंत लिहित जायचं. 1 2 आणि पुन्हा रिव्हर्स गेअर टाकायचा 2 1 म्हणजे 11चा स्क्वेअर भेटतो 121. मग 111चा स्क्वेअर किती आहे बाळांनो? तर 111चा स्क्वेअर काय किती वेळा आहे? 3 वेळा आहे ना. 1 2 3 2 1 म्हणजे 3 पर्यंत आपली संख्या वाढवत जायचं आणि पुन्हा कमी करत यायचं. मग 1 हा 1111मध्ये किती वेळा आहे? 4 वेळा आहे. तर 1 2 3 4 3 2 1 म्हणजे हे आपला आन्सर असेल. मग 4 वेळा इथं 5 वेळा 1 आहे, याचा स्क्वेअर कसा काढायचा? तर 1 2 3 4 5 4 3 2 1. मग 6 वेळा 1 आहे, त्याचा स्क्वेअर कसा काढायचा? तर 1 2 3 4 5 6 6 पर्यंत म्हणत जायचं आणि पुन्हा 5 4 3 2 1. मग 7 वेळा 1 आहे, तर इथं काय होईल? 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 6 5 4 3 2 1. मग 7 वेळा 1 2 3 4 5 6 7 8 याचा स्क्वेअर काढायचा आहे. मग हे किती वेळा आहे रे? 8 वेळा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1 ह्या पद्धतीने 1चा स्क्वेअर काढायचा. जर तुम्हाला हे आवडलं तर लाईक करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करायचं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही असाल हे काय इम्पॉर्टंट आहे? अहो, मागच्या वर्षीची UPSCची परीक्षा झाली होती, त्यामध्ये एक असा क्वेश्चन होता मागच्या वर्षी, बरं ह्या वर्षीची नाही, CSATमध्ये, की एक जर संख्या 8 वेळा लिहिली 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिला पुन्हा त्याच संख्येने गुणलं म्हणजे स्क्वेअर झाला 3 2 5 6 7 8 तर येणाऱ्या संख्यांची, आता येणारा जे काही आन्सर आहे याच्या अंकांची बेरीज सांगा. मग याची बेरीज काय असेल? 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा 7 6 5 4 3 2 1 त्याची बेरीज विचारली होती. म्हणजे 2 1 3 3 6 4 10 5 15 15 आणि 6 21 आणि 7 21 आणि 7 28 28 दोन्ही किती होईल रे? 56 4 60 आणि 4 64 काहीतरी चुकले वाटतं बहुतेक. 7 आणि 8 15 15 आणि 5 20 20 आणि 10 30 33 34 35 आणि 36 36 म्हणजे 36 मधून 8 गेले. 36 आणि 4 40 जाऊ द्या. 36 आणि हे 10 46 होईल. 46 आणि हे 10 56 होईल. 56 आणि 57 58 59 60 आणि 4 64 म्हणजे हेच आपला आन्सर असेल. तर असा क्वेश्चन कुठे विचारला होता? UPSCला, म्हणून तुम्हाला हे सांगितलं. धन्यवाद.